नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आज महाशिवरात्र, त्यानिमित्ताने सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। पुण्यातील सिद्धेश्वर वृद्धेश्वर घाट या ठिकाणच्या मंदिरामध्ये शिवपार्वती विवाह सोहळा दरवर्षीप्रमाणे आजही अतिशय वाजत गाजत आणि दिमागदार पद्धतीने झाला। तेव्हा आपण जाऊयात बालगंधर्व रंगमंदिराच्या शेजारील वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिरामध्ये। श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं आयोजित महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज संगमनेर येथील आघोरी आखाड्याचे सर्व कलाकार, त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठानच्या 100 ढोल ताशा वादक पथकाने या मिरवणूक होती आहे आणि या मिरवणुकीमध्ये शंकर पार्वती यांचा विवाह मंदिरामध्ये काही वेळानंतर होणार आहे। वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं हा संगीत महोत्सव 2 वर्षापूर्वीपासून सुरू झालेला आहे। संगीत महोत्सवामध्ये याची सुरुवात ही उषाताई मंगेशकर यांच्या सुस्वर गायनाने झाली, त्याचबरोबर कार्तिकी गायकवाड यांचं गायन झालं आणि आज ही शोभायात्रा आहे ज्यामध्ये शंकर पार्वती यांची ही मिरवणूक असून या मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचं पथक आणि त्याचबरोबर या संगमनेर येथील आघोरी आखाड्याचे सगळे कलाकार सहभागी आहेत, जे आता संपूर्ण भारताचं अट्रॅक्शन आहे। आणि यामध्ये मंदिरात गेल्यानंतर याच्याच शंकर पार्वती शुभविवाह या ठिकाणी आयोजित होणार आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। आपण टेलिव्हिजनवरती युक्रेनच्या लढाईचे लाईव्ह फुटेज बघतो, पण ज्या काळात लाईव्ह फुटेज नव्हतं त्या काळातल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंचं प्रदर्शन आणि तेही युद्धांचं पुण्यातल्या सावरकर स्मारक या ठिकाणी करण्यात आले। होय, ज्या ठिकाणी सावरकरांनी विदेशी कपड्याची होळी केली तेच ठिकाण कर्वे रोड पुलाच्या जवळ।
नीलम गोरे यांच्याविषयी अपशब्द आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची टीका केल्यामुळे संजय राऊत आणि उभाठा गटाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील गुडलक चौकामध्ये हे आंदोलन झालं. त्याला कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी आणि गर्दी मोठ्या प्रमाणात केली होती. अपमान करणारा संजय राऊतच्या बैलाला, संजय राऊतच्या बैलाला, संजय राऊतच्या बैलाला अरे कुत्र्याचं करायचं काय? संजय राऊतच्या बैलाला, संजय राऊतच्या बैलाला, संजय राऊतच्या बैलाला पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट स्टेशन होय एसटी स्टँडमध्ये एक तरुणी फलटणला जाण्याकरता निघाली होती. तिला फलटणला सातारला जाणारी गाडी दुसरीकडे उभी आहे असं सांगून एका नराधामानं दुसरीकडे तिला घेऊन गेला आणि त्या बसमध्ये तिच्याशी अतिप्रसंग केला. या अतिप्रसंगाची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन आता त्या आरोपीला पकडण्याचे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कदाचित ही बातमी देत असताना तो आरोपी सापडलाही असेल. ऍक्च्युली ही जी तरुणी आहे हिचं वय 26 वर्ष आहे. ही पुण्यामध्ये कामाला आहे आणि ही आपल्या घरी चाललेली होती. सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यान ही बस स्टँडला आलेली होती. तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिच्या जवळ आला आणि तिच्याशी ओळख करून घेतली. त्यानं तिच्याशी गोड बोलून चांगल्या प्रकारे ओळख करून घेतली आणि देन तिला विचारलं की ताई तू कुठं चालली म्हणून. त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं की मी फलटणला चालले म्हणून. तर तो म्हटला की फलटणची बस तर तिकडे लागली आहे, तू इथं काय थांबली म्हणून. तर ती म्हटली नाही बस इथंच लागते. तर तो म्हटला मी गेली 10 वर्ष झालं इकडेच असतो, तर मला चांगलं माहिती आहे, तुला चल मी बसमध्ये बसवतो म्हणे. रात्रीची उशिरा झालेली बस आहे, ती जाईल आता, तर तुला मी नेऊन बसवतो असं म्हणून तो तिला बरोबर घेऊन गेलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तिच्याशी बोलतोय किंवा ती त्याच्याबरोबर जाते हे पूर्णपणे दिसतंय. तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून त्या तरुणीनं ही शंका व्यक्त केली की बसमध्ये अंधार कसा काय आहे. तर तो म्हणला की रात्रीची लेट बस आहे, लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तर तू वर चढून टॉर्चने चेक कर म्हणे. तू गोड बोलून त्यांना असं गोड बोलून तिला बसमध्ये पण चढवलेलं आहे तिथं. आणि ती मुलगी बसमध्ये चढल्यानंतर ह्यानं दरवाजा लावून घेऊन तिच्याशी हा अतिप्रसंग केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो तिथून आलेला आहे. मग मुलगी आली आणि ती मुलगी बसमध्ये बसून आपल्या गावी परत चाललेली होती. परंतु रस्त्यामध्ये तिने तिच्या मित्राला फोन करून हा तिला गाईड केलं की तू अशीच जाऊ नको, बस पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट कर. त्याच्यानंतर ती मुलगी पोलीस स्टेशनला आली. मुलगी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज चेक केले सगळे तिथं. तर त्याच्यामध्ये तो आरोपी तिच्याशी बोलताना दिसतोय, ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसत आहे. आरोपी हा डिटेक्ट झालेला आहे ऑलरेडी आणि आमच्या टीम त्याचा शोध घेत आहेत.